जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारानं वेग घेतला असून काही मतदारसंघांमध्ये अंतर्गत घडामोडीही सुरू आहेत। यामध्ये भारतीय जनता पक्षाची उमेदवारी न मिळाल्यानं काही मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकारी नाराज झाले असून त्याचा फटका भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना बसणार असल्याचं चित्र दिसून येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून उमेदवारी डावलल्यानं भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत मोठी नाराजी असल्याचं कार्यकर्त्यांमधून बोललं जात आहे। म्हैसाळ जिल्हा परिषद गटात ऐनवेळी भारतीय जनता पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यात आल्यानं निष्ठावंत नाराज झाले। परिणामी महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षाताई सचिन कांबळे यांचे पारडे जड झाले असल्याचं दिसून येत आहे। म्हैसाळ जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तसेच महाविकास आघाडीची ताकद बऱ्यापैकी आहे। त्यातच आता भाजपा अंतर्गत नाराजी धुमसत असल्यानं म्हैसाळ जिल्हा परिषदेचा गड भारतीय जनता पक्षात सर करेल असं वाटत असतानाच ऐनवेळी वातावरण बदलल्यानं वर्षाताई सचिन कांबळे यांना मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे। वर्षाताई कांबळे यांचे पती सचिनदादा कांबळे हे चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र झटणारे नेते म्हणून ओळखले जातात। त्यांचा म्हैसाळ जिल्हा परिषद गटात मोठा जनसंपर्क आणि सामाजिक कार्य आहे। त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याची पार्श्वभूमी व म्हैसाळ जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांचे असलेले वलय पाहता वर्षाताई सचिन कांबळे यांचा विजय निश्चित असल्याचं मतदारांकडून सांगण्यात येत आहे।